नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। घरजागेच्या वादातून झालेल्या भांडणात यमगर पिता पुत्रांवर चाकू हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी मोरे पिता पुत्रांसह तिघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। 1 जून रोजी सकाळी 10 वाजता नागरगोजेवाडी बेडक तालुका मिरज येथे संतोष महादेव यमगर वय वर्ष 40 यांच्या घराजवळ ही घटना घडली। या प्रकरणी अण्णासो हनुमंत मोरे, सुभाष अण्णासो मोरे व आकाश अण्णासाहेब मोरे सर्व राहणार नागरगोजेवाडी बेडक तालुका मिरज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। घरजागेच्या वादावरून मोरे पिता पुत्रांनी संतोष यमगर यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली। सुभाष मोरे याने चाकूने संतोष यमगर यांच्यावर वार केले। वडिलांना सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा व्यंकटेश यमगर आला असता त्यालाही चाकू लागून दुखापत झाली। हल्ल्यात संतोष यमगर व मुलगा व्यंकटेश जखमी झाले आहेत। मिरज ग्रामीण पोलिसांनी मोरे पिता पुत्रांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।